असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपल्या परिवारासोबत मतदानाचा अधिकार जो आहे तो बजावलेला आपल्याला पाहायला मिळते। ते स्वतः सोबत आहेत। सर, काय सांगाल, आज तुम्ही मतदानाचा अधिकार बजावलेला आहे, काय मतदारांना आव्हान कराल? इतकं उत्साहाने मतदान, मी जे माझा मतदान केंद्रात जे बूथ मध्ये गेलो तो माझा नंबर 56 होता आणि नीलमनगर हा मुलुंड पूर्व होता। पूर्ण 10,000 लोकांचा मध्यमवर्गीय क्षेत्रात एवढ्या मोठ्या रांगा लावल्या आहेत। तो उत्साह आहे, तो जोश आहे जे 2014 मध्ये होतं, 2019 मध्ये होतं, ते 2024 मध्ये मजबूत सरकार, मजबूत प्रधानमंत्री। माझा सोबत माझा मुलगा नील, पत्नी मेधा, सुनबाई दिव्या, चौघांनी मतदान केलं। अनेक वर्षानंतर कदाचित आयुष्यात पहिल्यांदा माझी आई सोबत नाही आहे। 1.5 महिन्यापूर्वी तिचं मृत्यू झालं। मजबूत सरकारसाठी तिला श्रद्धांजली। सर, 2 टर्म आपण जर पाहिलं तर भाजपचा खासदार या ठिकाणी आहे, तिसरी टर्म आहे, हॅट्रिक होईल काय वाटतं, विश्वास वाटतं? तिसऱ्यांदा खासदार भाजपचा आणि तिसऱ्यांदा भाजपचे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री। ज्या पद्धतीनं हा मतदारसंघ जो आहे तो राजकीय गरमागरमी गेल्या काही दिवस पाहायला मोठ्या प्रमाणात मिळालेली होती। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा आले होते, अनेक आरोप प्रत्यारोप सुद्धा झाले होते, त्याबद्दल काय सांगाल? याचं उत्तर आज बंद पेटीत जराही गरमागरमी नव्हती। वन वे चाललाय मिहीर कोटेचा भाजप, नरेंद्र मोदी। त्यामुळे जे माफिया सेनेचे सरदार आहे उद्धव ठाकरेंनी मानपूरच्या ड्रग माफियांची मदत घेतली। 1 डझन ड्रग माफिया त्याच्याद्वारा धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न करा। त्यांनी जी नौटंकी उद्धव ठाकरेंनी केली, निवडणूक अधिकाऱ्याला मारलं त्यांच्या लोकांनी, आणि म्हणून बघा आता पण त्याला 10 दिवसाची जेल झाली आहे। आणि निवडणूक आयोगाने आम्हाला सर्टिफिकेट दिलं की मिहीर कोटेच्या कार्यालयात 1,64,000 रुपये होते। म्हणून उद्धव ठाकरेंनी किती माफिया पाठवले, वन वे 2 लाख मताने मिहीर कोटेचा नरेंद्र मोदी विजयी। ईशान्य मुंबईत उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांचं आव्हान वाटतंय? हा, त्यांचा माफिया गुंड जे आहेत ते गुंडगिरी करून, मारहाण करून, गुंडांच्या भाषेत देख लेंगे ही भाषा वापरत होते, पण आता मतपेटीद्वारा मतदारांनी दाखवलं। धन्यवाद। साहजिकच आहे, किरीट सोमय्या आपल्यासोबत होते। त्यांनी म्हटलं आहे की या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा पक्ष जो आहे तो गुंडाराज पसरवण्याचा ईशान्य मुंबईत प्रयत्न करत होता, परंतु मतदारांनी मात्र आपला अधिकार जो आहे तो योग्य पद्धतीने आज बजावला आहे, असा विश्वास ते व्यक्त करतात। कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरुंग, TVNN मराठी, मुंबई। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट।